मित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जी काही शिक्षक उमेदवारांची भरती होते आणि आपणा सर्वांना माहित आहे की शिक्षक उमेदवारांची जी भरती होते आहे ती पवित्र पोर्टल मार्फत होते आहे. ज्या काही शासनाच्या म्हणजे नगर परिषदच्या शाळा आहेत, महानगरपालिकांच्या शाळा आहेत आणि काही अनुदान प्राप्त, ज्यामध्ये काही 100% अनुदान प्राप्त आहेत, काही त्याच्यामधल्या 80 आहेत, काही 60% आहेत, काही 40% आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही अनुदान प्राप्त शाळा आहेत आणि अंशतः अनुदानित शाळा आहेत, याची जी नियुक्ती आहे ती पवित्र पोर्टलच्या मार्फत केल्या जाते. आणि त्यासाठी तुम्हाला माहित आहे टीईटी सुद्धा घेतल्या जाते आणि त्याच्या गुणानुक्रमानुसार एका पोस्ट साठी 10 उमेदवार पाठवले जातात आणि त्या 10 उमेदवारांची मुलाखत घेऊन शिक्षण संस्था चालक त्यापैकी एकाची नियुक्ती संबंधित विषयासाठी करतात. आणि ही जी नियुक्ती करतात तर ते नियुक्ती करत असताना संबंधित शिक्षक उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जाते आणि या नियुक्ती पत्रामध्ये ज्या काही 10 अटी व शर्ती असतात त्यावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजेच तुमची जर नियुक्ती एखाद्या शिक्षण संस्थेमध्ये होत असेल तर त्या शिक्षण संस्थेमध्ये नियुक्ती झाल्यानंतर तुमचे कर्तव्य काय, हे सर्व कर्तव्य तुम्हाला जे त्या तुमच्या इन सर्व्हिस मध्ये पार पाडायचे असतात ते आता या नियुक्ती पत्रामध्ये, ज्याला आपण नेमणुकीचा हुकूम असं म्हणतो, त्या नेमणुकीच्या हुकमामध्ये नमूद केलेले असतात. त्यालाच आपण नियुक्ती पत्रातील अटी व शर्तीच्या अधीन राहून संबंधित शिक्षण सेवकाची नियुक्ती केल्या जाते असं आपण म्हणतोय. आणि ती जी त्या ज्या अटी आहेत त्या अटी मी आता या लवकरच या हे जे आपलं स्क्रीन आहे या स्क्रीनवर मी शेअर करतोय आणि आपल्याला त्या अटीवर चर्चा करायची आहे. बघा, जे काही शिक्षक उमेदवार असतील जे नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये असतील त्यांना सुद्धा हे माहित असणं गरजेचं आहे. आणि जे काही शिक्षक उमेदवार नियुक्त झालेले आहेत तर त्या नियुक्त झालेल्या उमेदवारापासनं संबंधित शिक्षण संस्थेच्या किंवा ज्या मुख्याध्यापकांच्या अधीन राहून त्यांना त्यांचं कार्य पार पाडावं लागते त्या मुख्याध्यापकांच्या काय अपेक्षा असतात या अपेक्षा सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावं लागेल. म्हणजे आपण त्याच्या 10 अटी व शर्ती आहेत त्यावर आज आपण चर्चा करणार आहे. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला तुम्ही लाईक करा आणि तुमचे काही मित्र असतील त्या मित्रांना सुद्धा याला शेअर करा, कारण अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे मित्र. आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे या प्रकारचे आपण जे नवनवीन व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला एक थोड्याफार प्रमाणात मदत करतील, हीच माझी याच्यामधली एक साधी अपेक्षा आहे. चला तर मग आता मी तो स्क्रीन इथं शेअर करतोय आणि आपल्याला हे बघायचं आहे की ह्या ज्या नियुक्ती पत्रामधील 10 अटी ज्या आहेत त्या 10 अटी कोणत्या आहेत, ज्या अटीच्या अधीन राहून शिक्षण सेवकाची नियुक्ती किंवा नियुक्ती पत्रातला ज्या काही अटी असतात ज्याला आपण नेमणुकीचा हुकूम म्हणतो त्या अटीचा आज आपल्याला त्यावर एक चर्चा, साधक बाधक एक चर्चा करायची आहे. ती चर्चा घडवून या चर्चेचा निश्चितच आपल्याला भविष्यात उपयोग होणार आहे एवढं बाकी निश्चित आहे. तर बघा, 1 नंबरची जी काही समजा याच्यामध्ये त्यांनी या नियुक्ती पत्रामध्ये अट त्यांनी दिलेली आहे ते म्हणजे आपली शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती
रुजू दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी राहील. नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत शाळेत रुजू होणे बंधनकारक राहील. बघा, ही त्यांनी पहिली अट या नियुक्ती पत्रामध्ये असते. म्हणजे ते सुरुवातीला म्हणतात की आपली शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती रुजू दिनांकापासून, रुजू म्हणजे ज्या दिवशी तुम्ही मस्तरवर सही करता, हजेरी पत्रक असते शाळेमध्ये शिक्षकांचं, त्या हजेरी पत्रकावर आपण सही करतो, तो रुजू दिनांक असतो. आणि त्या रुजू दिनांकापासून ती 3 वर्षाच्या कालावधीसाठी शिक्षण सेवक म्हणून असते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला हा नेमणुकीचा हुकूम मिळाल्यानंतर किंवा हे नियुक्तीपत्र त्या संबंधित संस्थेचं मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुम्हाला जॉईन होणं बंधनकारक आहे. अन्यथा त्या जागेवरील तुमचा जो क्लेम आहे तो निघून जातो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ही या नियुक्ती पत्रामधील सर्वात पहिली जी अट आहे, ती अट इथे त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे दुसरी अट आहे बघा, ती आपण बघणार आहे. ही दुसरी अट आहे इथं, शिक्षण सेवक म्हणून आपली नियुक्ती संस्थेच्या कोणत्याही प्राथमिक विद्यालयात केली जाईल. आता जे संस्थेचे समजा, ती जी संस्था आहे त्या संस्थेचे किती विद्यालय आहेत, किती कनिष्ठ महाविद्यालय आहेत म्हणजे उच्च माध्यमिक, आणि किती माध्यमिक आहेत, तर तुमची जी नियुक्ती आहे त्या संस्थेच्या कुठल्याही प्राथमिक माध्यमिक संबंधित ज्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल त्या विषयासाठी कुठल्याही शाळेमध्ये ती नियुक्ती त्या संस्थेला करण्याचे अधिकार आहेत, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे एखादी शैक्षणिक संस्था आहे, त्या शैक्षणिक संस्थेच्या अधिपत्याखाली 3 ठिकाणी त्यांचे माध्यमिक, प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जर असतील, तर 3 पैकी कुठल्या तरी एखाद्या ठिकाणी तुम्हाला जाणं बंधनकारक आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर पुढला जो तिसऱ्या नंबरचा त्यांनी इथं जे काही अट दिलेली आहे, ती अट सुद्धा महत्वाची आहे. जे काही आपले शिक्षक बांधव सध्या रुजू असतील त्यांच्यासाठी सुद्धा, आणि भविष्यात जे या पेशामध्ये ज्यांची येण्याची इच्छा आहे, कारण आता आणखी एखादा टप्पा जो आहे नियुक्तीचा पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात येणार आहेच, तर त्यामुळे जे काही आपले शिक्षक बांधव सध्या नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ उपयोगाचा आहे. बघा, तिसरा जो याच्यामधला त्यांनी पॉइंट दिलेला आहे तो असा आहे की शिक्षण सेवक कालावधीमध्ये आपण कोणत्याही स्वरूपाची गैरवर्तणूक केल्यास आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल. त्यासाठी नियुक्ती पत्रातील कालावधी बंधनकारक राहणार नाही. तथापि आपली नियुक्ती रद्द करण्याविरुद्ध व इतर तक्रारीबाबत प्राधिकृत समितीकडे अपील करता येईल. हा मित्र सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो इथं त्यांनी दिलेला आहे. कारण कुठलंही नियुक्तीपत्र घेतल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या संपत नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्या जबाबदाऱ्या ह्या वाढतातच. त्यामुळे शिक्षण सेवकाच्या कालावधीमध्ये, कारण एकदा शिक्षण सेवकाचा पिरियड संपल्यानंतर पुन्हा संस्थेला तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी ठराव घ्यावाच लागतो, आणि तो ठराव तुमच्या वर्तणुकीवर अवलंबून असतो, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे शिक्षण सेवकाच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जे त्या संबंधित तुमचं जे कार्यक्षेत्र आहे तिथे कशा प्रकारचं तुम्ही काम केलेलं आहे, त्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची वर्तणूक कशी होती, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं की नाही करायचं हे संबंधित संस्थेच्या हाती असते, हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून हा जो शिक्षण सेवकाचा पिरियड म्हणा किंवा त्यानंतरचाही पिरियड, त्यामध्ये आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक होऊ नये. ती जर गैरवर्तणूक झाली तर तशी नोंद तुमच्या सर्व्हिस बुकामध्ये सुद्धा केली जाते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तो आपल्या सर्व्हिससाठी एक फार मोठा धब्बा लागतो. म्हणून आपल्या हातून कुठलीही गैरवर्तणूक होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून एक मराठीत म्हण आहे की ताकही आपण फुकून प्यायला पाहिजे, अशातला हा प्रकार इथं दिसतोय. म्हणून त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे, शिक्षण सेवक कालावधीमध्ये आपण कोणत्याही स्वरूपाची गैरवर्तणूक केल्यास आपली नियुक्ती रद्द करण्यात येईल, आणि त्याचा संपूर्ण अधिकार संबंधित शैक्षणिक संस्थेला असतो. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे.
त्यासाठी नियुक्त पत्रातील कालावधी बंधनकारक राहणार नाही. म्हणजे त्यासाठी काही 3 वर्षाचाच कालावधी असला पाहिजे असा काही तो बंधनकारक नसतो. परंतु तुमची जाणून बुजून जर कोणी नियुक्त रद्द केली, समजा तुमच्यावर काहीतरी कोणाला म्हणजे असं म्हणू ना, आक्षापोटी जर तुमच्यावर कुठली कारवाई काही केल्या गेली, तुम्ही त्याला जबाबदार नाही, पण तरीही तुमच्यावर जर काही कार्यवाही केली संबंधित शैक्षणिक संस्थेने, तर तुम्ही अपील करू शकता. हे बाकी तेवढंच खरं आहे. पुढे 4 नंबरचा जो याच्यामधला पॉइंट आहे, एकूण हे 10 मुद्दे आहेत मित्र, आणि हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत जे शिक्षक उमेदवार समजा पुढे या शिक्षकी पेशाच्या प्रतीक्षेमध्ये असतील त्यांच्यासाठी पण आहे, आणि ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा ह्या ज्या अटी आणि शर्ती आहेत ह्या महत्वाच्या आहेत. नियमित स्वरूपात नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या किंवा शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा सुविधा आपणास देय असणार नाहीत. बघा, शिक्षण सेवकाच्या पिरियड मध्ये जो काही तुमचा टाइम असतो 3 वर्षाचा, त्याच्यामध्ये काही मर्यादा असतात, आणि त्या मर्यादा अशा असतात की जे शिक्षक नियमित आहेत त्यांच्यासारख्याच सुविधा शिक्षण सेवकांना मिळत नाहीत. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. किंवा जे काही शासकीय कर्मचारी असतात त्यांना ज्या सुविधा मिळतात त्या शिक्षण सेवकांना मिळत नाहीत. उदाहरणार्थ, जर समजा एखाद्या वेळेस डीए वाढला तर नियमित कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ होते, पण हे जे शिक्षण सेवकाचा 3 वर्षाचा कालावधी आहे त्यांच्या वेतनामध्ये कुठलाच फरक पडत नाही. कारण त्यांचं जे वेतन आहे ते, जर समजा प्राथमिक शिक्षक असाल तुम्ही तर 16,000 रुपये, माध्यमिक असाल तर वेगळं आहे, आणि काहीतरी उच्च माध्यमिक असाल तर 20,000 रुपये, अशा प्रकारचा तो त्यांचा तिथं फिक्स वेतनावर त्यांना 3 वर्षापर्यंत काम करावं लागते. म्हणून इतर शासकीय कर्मचारी ज्याप्रमाणे त्यांना सुट्या, त्याच्यानंतर वेतन जे काही वाढते वारंवार ते त्यांचं वाढणार नाही, त्यांना इन्क्रीमेंट सुद्धा मिळत नाही. म्हणजे जी वार्षिक वेतन वाढ आहे ती सुद्धा त्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. हे इथं सर्वात महत्वाचं आहे मित्र. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, 5 नंबरचा जो काही मुद्दा आहे, तो आपल्याला आता त्याचं रेडिंग करायचं आहे, तो सुद्धा आपण माझ्या परीने मी आपणाला त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतोय. शिक्षण सेवक या पदावर 3 वर्ष समाधानकारक काम केल्यानंतर आपणास शिक्षकाच्या नियमित पदावर नियमित वेतन श्रेणीत नियुक्ती देण्यास पात्र धरण्यात येईल. आपण शिक्षण सेवक म्हणून केलेली सेवा, सेवानिवृत्त वेतन किंवा सेवानिवृत्त नंतरचे देय फायदे यासाठी ग्राह्य धरली जाईल. हा सुद्धा एक महत्वाचा आहे. म्हणजे जुनी पेन्शन योजना, ज्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे त्यांच्या बाबतीतला हा मुद्दा आहे मित्र. कारण जे काही शिक्षण सेवक हा जो कालावधी असते 3 वर्षाचा, या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये संबंधित जे काही शिक्षक उमेदवार तिथे नियुक्त केलेले आहेत त्यांचं मूल्यमापन केलं जाते, आणि त्यांचं मूल्यमापन हे त्या तो काही तिथं त्यांना वर्क करायचं आहे जे म्हणजे जे मुख्य असतात ते हेडमास्टर असतात ते करतात, आणि संस्था त्यांनाच विचारते की हे कर्मचारी आपण नियुक्त केलेले आहेत, यांची वर्तणूक कशी आहे, यांचं शैक्षणिक कार्य कसं आहे, हे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून काही नवीन उपक्रम राबवतात काय, विज्ञान प्रदर्शनामध्ये यांचा भाग कसा असतो, विविध खेळ असतात त्या खेळामध्ये त्यांचा सहभाग कशा प्रकारे आहे, शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी काय कार्य केलेलं आहे, हा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि याच्यामध्ये त्यांना जर तुमचं जे काही समजा हे आहे ते जर समाधानकारक तुमचं कार्य जर वाटलं तर नियमित वेतनावर तुमची पुढे ते नियुक्ती करतात. म्हणजे तुम्हाला बेसिक पेमेंट, म्हणजे जे काही नियमित कर्मचारी आहेत त्यांचे सर्व लाभ त्या शिक्षण सेवकाला 3 वर्षानंतर मिळतात. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ही जी शिक्षण सेवकाचा पिरियड आहे जो सिनियरिटीसाठी, म्हणजे तुमची जे काही सेवा ज्येष्ठता यादी असते त्याच्यासाठी सुद्धा तो ग्राह्य धरला जातो. हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे सेवानिवृत्तीच्या नंतरचे जे काही लाभ असतात, जे काही तुम्हाला उपदानाची रक्कम वगैरे मिळते आहे, तुमची जी सर्व्हिसचा जो फॉर्म्युला तिथं एकूण तुमची लेंथ ऑफ सर्व्हिस काउंट केल्या जाते, त्या काउंट साठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून हे 3 वर्ष सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
पुढे त्यांनी असं दिलेलं आहे, 6 नंबरचा जो काही भाग आहे याच्यामधला जो मुद्दा आहे, 10 अटी आहेत मित्र. 10 अटी आणि शर्ती आहेत. प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला सखोल चर्चा करायची आहे, कारण हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे आहेत. मला बरेचसे जे काही आपले शिक्षक उमेदवार नियुक्त झालेले आहेत त्यांचे फोन येतात, ते विचारतात. म्हणून मी असं ठरवलं की मला त्याच्यावर का नाही एखादा व्हिडिओच आपण बनवायचा, आणि आपले जे होऊ घातलेले म्हणजे ज्यांना जे काही प्रतीक्षित शिक्षक उमेदवार आहेत, शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्यांना सुद्धा याची माहिती होईल. आणि ज्यांना अपॉइंटमेंट मिळालेले आहेत, जे काही रुजू झालेले आहेत, त्यांना सुद्धा याची माहिती असणं फार आवश्यक आहे. कारण हा स्कूल कोड आहे तुमच्या ठरलेला, आणि स्कूल कोडच्या नियमाला अधीन राहून ह्या सगळ्या 10 गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. हे 10 मुद्दे इथं महत्वाचे आहेत, ह्या 10 अटी इथं महत्वाच्या आहेत. हे आपण इथं सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे जो 6 नंबरचा मुद्दा आहे तो बघा काय. आपणास शिक्षण सेवक म्हणून हमीपत्रातून मुक्त व्हायचे असल्यास आपण शाळा प्रमुखामार्फत किमान 15 दिवसाची पूर्व सूचना आपल्या नियुक्ती प्राधिकाऱ्यास देणे, अथवा 15 दिवसाच्या मानधनाची रक्कम नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे रक्कम जमा करणे आवश्यक राहील. आपण विहित मुदतीत तशी पूर्वसूचना न दिल्यास अथवा मानधनाची रक्कम जमा न केल्यास आपणास पुन्हा कधीही शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यात येणार नाही. हे सुद्धा मित्र महत्वाचं आहे. म्हणजेच हा जो मुद्दा आहे, जर समजा तुम्हाला शिक्षण सेवकाचा जो पिरियड आहे, त्या पिरियड मध्ये तो सुरू असतात तुमचा जो शिक्षण सेवकाचा जो काही तुमचा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये तुम्हाला जर समजा असं वाटलं की या शिक्षण संस्थेपेक्षा आपल्याला दुसरी आणखी चांगली शैक्षणिक संस्था मिळते आणि तिथं आपल्याला रुजू होण्याची संधी आहे, तर अशा वेळेस तुम्हाला संबंधित जे काही प्राधिकरण आहे, संबंधित जे काही शिक्षण संस्था आहे, तिला तुम्हाला 15 दिवस आधीच मुख्याध्यापकांच्या मार्फत, हे लक्षात घ्या, शिक्षण संस्थेसोबत तुम्हाला जोही पत्रव्यवहार करायचा असतो तो मुख्याध्यापकाच्या मार्फत करायचा असतो. मुख्याध्यापकाच्या मार्फत तुम्हाला त्यांना पूर्व कल्पना द्यावी लागते, त्यानंतरच तुमचा ते राजीनामा स्वीकारतात. तो 15 दिवस अगोदर तुम्हाला पूर्व कल्पना द्यावी लागेल की या तारखेपासून मी आपल्या संस्थेचा राजीनामा देत आहे म्हणून, या पदावरचा. हे तुम्हाला 15 दिवस आधीच त्यांना कल्पना द्यावी लागते, किंवा मग तुम्हाला 15 दिवसाचं जे काही मानधन आहे ते तिथं जमा करावं लागते. आणि तुम्ही जर वेळेवर तसेच निघून गेले तर मग संबंधित पुढची शैक्षणिक संस्था आहे ते तुमचं जे काही नियुक्तीपत्र वगैरे देण्यात अडचण निर्माण करू शकते. कारण ही शैक्षणिक संस्था त्यांना कळवू शकते की हे आमच्याकडे अशा अशा पदावर नियुक्त होते, यांनी आम्हाला कुठल्याच प्रकारची पूर्वसूचना दिलेली नाही, किंवा यांनी आमच्याकडे 15 दिवसाचं मानधन सुद्धा जमा केलेलं नाही, तसेच हे इथून निघून गेलेले आहेत, कुठलाही राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे हे तुम्हाला जे काही तुम्हाला अपग्रेडेशन म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये जर तुम्हाला पवित्र पोर्टलमध्ये जर सहभाग घ्यायचा असेल तर हा मुद्दा सुद्धा त्या जे काही नियुक्त झालेले आपले शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 7व्या नंबरचा जो काही मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. इथं त्यांनी शिक्षण सेवकाचं मानधन दिलेलं आहे, आणि हे जे आहे 16,000 मानधन हे प्राथमिक शिक्षकाचं त्यांनी इथं दिलेलं आहे. म्हणजे माध्यमिकचं काहीतरी वेगळं आहे, मला वाटतं 18,000, आणि उच्च माध्यमिकचं काहीतरी 20,000 आहे. म्हणून त्यांनी इथं दिलेलं आहे की शिक्षण सेवक म्हणून आपणास दरमहा 16,000 रुपये मानधन दिले जाईल. हे गव्हर्नमेंट अनुदान प्राप्त शाळा असेल तर गव्हर्नमेंट त्यांना ते मानधन त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करते दर महिन्याला 3 वर्षापर्यंत. पण त्यानंतर मग तुमची नियुक्ती ही नियमित वेतनावर होते, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. नंतर 8 नंबरचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. याच्याकडे बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते दुर्लक्ष करतात, आणि तो आहे नियुक्ती स्वीकारल्यापासून 1 महिन्याच्या आत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. तुम्ही नियुक्ती स्वीकारल्यानंतर 1 महिन्याच्या आत तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट त्यांना जमा तिथं करावं, आणि त्यांना ते तुम्ही विचारायला पाहिजे की तुम्हाला मेडिकल ऑफिसरच पाहिजे का, तो गव्हर्नमेंटचा पाहिजे की कुठलाही एमबीबीएस डॉक्टर एमडी असला चालते, किंवा बीएमएसचा पाहिजे. हे त्या संबंधित मुख्याध्यापक असतील त्यांना तुम्ही त्याची विचारणा करून ते मेडिकल सर्टिफिकेट, तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला जमा करावं लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून हा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. 9 नंबर मध्ये आणखी त्याने पोट काहीतरी कलम टाकलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला त्याचं रिडिंग
करायचं आहे. एकूण 10 अटी व शर्तीच्या अधीन राहून शिक्षण सेवक पदाची नियुक्ती केल्या जाते आणि हे नियुक्ती पत्रातील मुद्दे आहेत मित्र, त्यामुळे हे महत्वाचे आहे. ते याचा आपण एक एक दोन दोन वेळा रिडिंग करायला पाहिजे आणि याचं आपण पालन करायला पाहिजे. 9 नंबरचा जो काही याच्यामध्ये मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. नियुक्तीच्या कालावधीत आपणास खालील कर्तव्य पार पाडावे लागते. जो काही तुमचा नियुक्तीचा कालावधी आहे, म्हणजे आपण तसं जर पाहिलं तर शिक्षण सेवकाचा 3 वर्षाचा आहे आणि एकूण तुमचा नियुक्तीचा कालावधी म्हणजे तुम्हाला 18 वर्षी रिटायरमेंट, म्हणजे तुम्ही निवृत्त होता, सेवानिवृत्त. तर असे 2 प्रकारचे ते कालावधी असतात. त्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठलं कुठलं कर्तव्य पार पाडायचं आहे ते या 9 नंबरच्या अटीमध्ये त्यांनी दिलेलं आहे. 9 नंबरचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यातलं पहिलं कर्तव्य एक आहे, त्याच्यामध्ये तुमच्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या संबंधित शिक्षण संस्थेने टाकलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपण समजून घ्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांची शाळातील उपस्थिती टिकवण्याच्या दृष्टीने पालकांशी संपर्क ठेवणे. म्हणजे तुम्ही ज्या शाळेमध्ये तुमचे प्राथमिक मध्ये म्हणा, माध्यमिक, उच्च माध्यमिक मध्ये, तो त्या विद्यार्थ्यांची उपस्थिती तुम्ही ठेवायला पाहिजे. आणि ही उपस्थिती ठेवण्यासाठी वेळ पडला तर तुम्हाला त्यांच्या पालकाशी सुद्धा संपर्क साधावा लागतो. पालकांची मीटिंग सुद्धा आपल्याला तिथं अटेंड करून त्या तो जो पाल्य आहे तो गैरहजर का राहतो, त्याची उपस्थिती का कमी आहे, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला तिथे चर्चा करावी लागते. आणि जर वेळ पडली तर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत सुद्धा जावं लागते, कारण उपस्थिती ही फार महत्वाची आहे. 40% जर उपस्थिती त्या विद्यार्थी, म्हणजे एकूण जर समजा महिन्याची जेव्हा आपण हजेरीची सरासरी काढतो तेव्हा ती सरासरी 40%च्या वर यायला पाहिजे. आणि उपस्थितीची जर सरासरी 40%च्या वर येत नसेल तर एक संबंधित शैक्षणिक संस्थेला 10,000ची पिनॉल कट लागते आणि ती पिनॉल कट संस्था भरत नसते, ती आपल्यालाच भरावं लागते. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून हजेरीच्या ऍव्हरेज म्हणजे सरासरी, महिन्याच्या सरासरीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याची उपस्थिती फार महत्वाची आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर पुढचा जो याच्यामधला मुद्दा आहे 2 नंबरचा, तो आहे उच्च माध्यमिक विद्यालयात दररोज संपूर्ण शालेय कालावधीमध्ये नियमित व वेळेवर उपस्थित राहणे. आता ते उच्च माध्यमिक असो, माध्यमिक असो की प्राथमिक असो, तुम्हाला आपल्या शाळेची घंटा होते त्याच्या 10 मिनिट अगोदर आपण आपल्या शाळेच्या प्रिमायसेसच्या आतमध्ये हजर असायला पाहिजे. कारण याचं मूल्यमापन सुद्धा मुख्याध्यापक करतात. तुम्ही कोणत्या वेळेवर येता, कोणत्या वेळेवर जाता, आणि मास्टरवर सही किती वाजता करता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. आणि एक सवय आपल्याला लागली पाहिजे की आपण प्रिमायसेसच्या, आपल्या शाळा जिथं आपलं वर्क आहे, ज्या शाळेवर आपलं वर्क आहे त्याच्या प्रिमायसेसच्या आतमध्ये गेल्यानंतर सुरुवातीचं तुमचं काम एकच आहे, ते म्हणजे गेल्याबरोबर मास्टरवर सही करणे. ते आपण विसरायला नको. म्हणून गेल्याबरोबर आपण मास्टरवर सही करायची, त्यानंतर मग आपलं शालेय कामकाज आपण करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये वेळेवर हजर होणं फार गरजेचं आहे मित्र. हे सगळ्यात महत्वाचा एक याच्यामधला हा मुद्दा आहे. त्यानंतर अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेल्याप्रमाणे आवश्यक ते शैक्षणिक साहित्य निर्माण करणे, म्हणजे जे काही टूल्स म्हणतो आपण त्याला, आपलं जे अध्यापन आहे ते अध्यापन जर प्रभावी म्हणजे आपल्याला करायचं असेल तर जे काही शैक्षणिक साहित्य लागते, जो आपला आज आपण युनिट शिकवणार आहे त्या युनिटच्या अनुषंगाने जे आपल्याला शैक्षणिक साहित्य लागते त्या शैक्षणिक साहित्याची आपण निर्मिती करायला पाहिजे, जेणेकरून आपला जो अध्यापन आहे ते प्रभावी होईल. आपले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना समजेल आणि आपण जे प्रश्न विचारू त्या प्रश्नाला ते उत्तर देतील. अशा प्रकारे आपण आपलं अध्यापन असायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला जे काही शैक्षणिक साहित्याची जो युनिट आपण घेणार आहे त्या युनिटच्या अनुषंगाने जे शैक्षणिक साहित्य आपल्याला पाहिजे त्या शैक्षणिक साहित्याची आपण निर्मिती करायला पाहिजे. म्हणजेच आपण जो युनिट शिकवतो आपल्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे समजेल आणि तो समजल्यानंतर आपलं एक जो काही अध्यापन आहे ते इफेक्टिव्ह होते आणि त्याचा परिणाम हा जे काही आपले विद्यार्थी असतात ते घरी जाऊन त्यांच्या पालकांना सुद्धा सांगतात. मग पालक गावामध्ये सुद्धा आपली चर्चा करतात की असे असे शिक्षक तिथं नियुक्ती झालेले आहेत आणि ते एक चांगल्या प्रकारे मुलांना शिकवतात, कारण माझा मुलगा सुद्धा मला रोज येऊन सांगतो. हा सुद्धा एक फीडबॅक म्हणतो मित्र, तो फार महत्वाचा आहे. आपल्या अध्यापनाचा फीडबॅक आला
म्हणतात. आणि हा मुद्दा सुद्धा त्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा आहे. पुढं चौथा नंबर, नेमून दिलेल्या विषयाचे विविध कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे. जो काही तुम्हाला शिकवण्यासाठी विषय दिलेला आहे, तुमच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार तुम्हाला जो विषय शिकवण्यासाठी त्यांनी दिलेला आहे, त्या विषयाच्या अध्यापनाचं आपल्याला नियोजन करावे लागते. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन आहे. कोणी करतो वार्षिक अॅन्युअल प्लॅनिंग म्हणतो आपण त्याला, घटक नियोजन म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा प्रतिसाद वगैरे ते नमूद करतो आपण. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सुद्धा आपण करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जो विषय शिकवायचा आहे, ज्याचं अध्यापन ज्या विषयाचं करायचं आहे, त्याचं वार्षिक आणि घटक नियोजन सुद्धा करणं इथं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं दिलेलं आहे, नेमून दिलेल्या विषयाचे विविध कार्यपद्धतीनुसार अध्यापन करणे. पण कार्यपद्धती कथाकथन असू शकते, प्रॅक्टिकलचं साहित्य वापरून तुम्ही करू शकता, प्लगाचा वापर त्याच्यामध्ये करू शकता. त्या वेगवेगळ्या तुमच्या कार्यपद्धती असतात शिकवण्याच्या, त्याच्यानुसार त्या विषयाचं, तुमच्या संबंधित विषयाचं तुम्ही अध्यापन करायला पाहिजे. नंतर पुढला जो भाग आहे याच्यामधला त्यांनी असं दिलेलं आहे, शासनाने आवश्यक केलेल्या प्रशिक्षणास उपस्थित राहणे. तर तुम्हाला माहित आहे की नवीन शैक्षणिक पद्धत असते किंवा आणखी काही शासनाचे उपक्रम असतात, तर त्या त्या विषयाचं ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला दिल्या जाते आहे. तर त्या ट्रेनिंगला तुम्हाला उपस्थित राहणं बंधनकारक आहे. एकदा तुम्हाला तुमचे मुख्याध्यापक रिलीव्ह करतात, रिलीव्ह केल्यानंतर ते रिलीव्ह पत्र घेऊन तुम्हाला संबंधित जिथं ट्रेनिंग आहे तिथं जावं लागते. तिथं जावल्यानंतर त्या ट्रेनिंग मध्ये आपली वेळेवर आणि वेळेपर्यंत उपस्थिती असणं गरजेचं आहे. आणि जे काही आपण ट्रेनिंग घेतलं त्याचा उपयोग आपण आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये करायला पाहिजे. हा सुद्धा याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे. 6 नंबरचा पॉइंट असा आहे, शाळेचे मुख्याध्यापक पब्लिक प्राचार्य यांच्या नियंत्रणाखाली काम करणे व शैक्षणिक तथा प्रशासकीय बाबी बाबतीत त्यांच्या आदेशाचे पालन करणे. एकदा तुमची नियुक्ती बघा, नियुक्ती करण्याचा अधिकार शिक्षण संस्थेला, हे सगळ्यात महत्वाचं. पण एकदा नियुक्ती झाल्यानंतर मग शिक्षण संस्थेचा अधिकार आपल्यावरचा संपून जातो. त्यानंतर आपल्यावर जर अधिकार कोणाचा राहतो तर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांच्या अधिपत्याखाली आपल्याला काम करावं लागते. मग ते मुख्याध्यापक किंवा प्राचार्य आपल्याला जशा प्रकारचे निर्देश देतात त्याचं पालन करणं फार गरजेचं आहे. हे तुम्ही इथं आवर्जून मित्र लक्षात घ्यायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढला जो भाग आहे याच्यामधला तो असा आहे की वर्गातील विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन करणे. म्हणजे हे जे काही आपल्या वर्गातील जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतो, तर त्यांचं मूल्यमापन म्हणजे त्यांचा रिझल्ट आहे. वार्षिक मूल्यमापन पणजी असते, ती पणजी आपल्याला भरावं लागते. त्याच्यामध्ये घटक चाचणीचे मार्क किती, प्रथम सत्राचे मार्क्स किती आहेत, द्वितीय सत्राचे मार्क्स किती आहेत, द्वितीय घटक चाचणीचे मार्क्स किती आहेत, हे सगळं आपल्याला भरून शासनाच्या नियमानुसार आपल्याला त्यांचा जो काही बोर्ड जे ठरवून देते त्या नियमानुसार आपल्याला त्याचा निकाल तयार करावा लागतो. याला म्हणतात त्या त्या विद्यार्थ्याचं सर्वंकष मूल्यमापन. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे मित्र. त्यानंतर पुढला जो इथं त्यांनी पॉइंट दिलेला आहे तो आहे, शैक्षणिक व इतर उपक्रमाच्या क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी आयोजनामध्ये सहभागी होणे. ज्या काही तिथं अदर ऍक्टिव्हिटीज असतात, जसं गॅदरिंग असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपला सहभाग असला पाहिजे किंवा आपल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असायला पाहिजे. काही तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनी असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असायला पाहिजे. त्यानंतर काही खेळाच्या स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचा सहभाग असायला पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे, ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि शेवटी आणखी एक महत्वाचं आहे ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तुम्हाला परीक्षेच्या कालावधीमध्ये जे काही कार्य देते ते कार्य तुम्हाला व्यवस्थित पार पाडावं लागतं. त्यामध्ये तुम्हाला कधी सुपरविजन दिल्या जाते वर्गावर जाऊन, कधी तुम्हाला त्यांचं मूल्यमापन करावं लागते, मूल्यमापन सुद्धा दिल्या जाते. म्हणजे पेपर तपासणीसाठी तुम्हाला दिल्या जातील, ते पेपर तपासणी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करावी
लागते, हा सुद्धा तुमच्या एक कार्याचा भाग आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर कधी तुम्हाला मॉडरेशनला जावं लागतं, हा सुद्धा भाग आहे. कधी तुम्हाला पेपर सेटिंगला सुद्धा बोलावल्या जाते, तर हे कार्य तुम्हाला व्यवस्थित पार पाडावं लागते. तर असे हे 9 मुद्दे आहेत. आणि शेवटचा 10वा मुद्दा असा असतो, तो टाकतात की आपली नियुक्ती ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यतेच्या अधीन राहणार आहे. हा सुद्धा याच्यामध्ये भाग आहे. म्हणजे तुमची नियुक्ती केल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट शिक्षणाधिकारी व्हेरीफाय करतात. व्हेरीफाय केल्यानंतर त्यांचे एक मान्यतेचं पत्र मिळते आणि त्या पत्रावरच तुमची नियुक्ती अवलंबून असते. त्यांनी जर तुमच्या नियुक्तीला जर मान्यता दिली नाही, तर या शिक्षण संस्थेच्या नियुक्तीपत्राला काहीच अर्थ नसतो. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. तर जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आपण शिक्षक नियुक्ती पत्रामध्ये किंवा शिक्षकांचा जो काही नेमणुकीचा हुकूम असतो, त्या हुकुमामध्ये कोणत्या प्रकारच्या अटी व शर्ती नमूद असतात, त्यावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला ही चर्चा आवडेल. जर तुम्हाला आवडली तर निश्चित माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा, त्याला जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. हीच एक माझी आपणास विनंती राहील. धन्यवाद मित्रांनो.